नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाई तिच्या नवऱ्याला घड्याळ देतच म्हणते, अहो तुमचं घड्याळ सापडलं आणि हिच्याचकडे हे सापडलं असं म्हणतच आता ती जानकीच्या हाताला धरते आणि ती गच्च तिचा हात दाबतच तिला म्हणत असते, काय गये तू माझ्याच घरात चोरी करतेस का असं म्हणतच ती आता तिच्यावर हात उगारणार. तेवढ्यात मात्र जानकी आता तिचाच हात धरते. दुसरीकडे ऐश्वर्या मकरंदला म्हणत असते, अरे एका पतसंस्थेच्या नावावर खोटं लेटर घेऊन त्या लोकांनी देणग्या घेतल्यात, पैसे घेतलेत. आता तू बघच त्या ऋषिकेशचा हा इव्हेंट मी कसा उधळून लावते. इकडे ऋषिकेशच्या घराबाहेर त्याच्या बुलेटला आग लावली जाते. त्यावेळी गुलाब ते पाहून घरामध्ये धावतच जातो आणि तो मोठमोठ्याने ओरडत असतो, ऋषिकेश दादा, सारंग दादा. त्यावेळी त्याचा आवाज ऐकून सारंग, ऋषिकेश आणि सौमित्र हे तिघेही बाहेर येतात. त्यावेळी ते पाहून तर त्यांना धक्काच बसतो. तर ऋषिकेश म्हणतो, हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं असेल हे? ऐश्वर्याने केलं असेल की मकरंदने, किंवा हे दोघे मिळालेलेच असतील? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.